बातमी मालेगावमधून आहे। मालेगावमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक स्थायी समितीमध्ये सेटिंग करतात, भ्रष्टाचार करतात असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक यांनी केलेला आहे। एबीपी माझाच्या रणसंग्राम कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती या कार्यक्रमाचं खास आयोजन करण्यात आलं होतं आणि याशिवाय स्थानिक नागरिकांना देखील सेटिंग झाल्याचे त्यांनी आरोप केलेले आहेत। त्यानंतर एबीपी माझाने मालेगावमधील लोकप्रतिनिधींना भ्रष्टाचार आणि सेटिंग करणार नाही अशी शपथही घ्यायला लावली। याच कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे नगरसेवक साबीर गोहेर यांनी काय आरोप केलेले आहेत पाहूयात। स्थायी समितीत सेटिंग थेट होतं असा थेट आरोप नागरिकांनी केला। तुमचं काय म्हणणं आहे? स्थायी समितीत सेटिंग होतं आणि म्हणून मालेगावकरांचा विकास नाही झाला, हे मान्य आहे तुम्हाला? इस स्थायी समिति के अंदर सेटिंग होती है, ये सही बात है। ये एकदम सही बात है। हर कोई भी पार्टी हो सेटिंग करके बनती है और इसके लिए भ्रष्टाचार वहाँ पर बढ़ता है। तो सेटिंग के लिए लोग क्या कुछ पूरी बात तो नहीं, तो कोई काम ऐसा होता नहीं कि वहाँ पर कोई काम रोका जाता है, बल्कि पाकिट का काम भी किया जाता है। ये मैं खुले तौर पर बोल रहा हूँ। अब उसके बाद में जो लोग वहाँ पर एतराज करते हैं, कोई काम का मुद्दा उठाता है कि जैसे अभी पीछे बेंच की बात आई, विद्यार्थियों के लिए जो बेंच लाया गया, जनता दल के जो नगर सेवक है, जनता दल के अध्यक्ष भी हैं, उन्होंने ये इल्जाम लगाया कि ये खुले बाजार में 1200 का मिलता है और उसके बाद में उन्होंने 6,500 का बेंच खरीदा। उन्होंने उघड़ बने से अखबार में स्टेटमेंट दिया। उसके बाद भी आज जिनका स्थायी समिति चेयरमैन है, उनके साथ में आज उनका पैक्ट है। ये सेटिंग नहीं है तो क्या है? हा गौप्यस्फोट या नगरसेवकांनी केला आणि त्यानंतर आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी मालेगावच्या लोकप्रतिनिधींना सेटिंग आणि भ्रष्टाचार करणार नाही अशी शपथही घ्यायला लावली। आणि मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं या राजकीय पक्षांच्या नेत्यांना विचारू इच्छितो, मी कॅमेरामधला म्हणेल या बाजूला ये, कारण या सगळे नेते आता सगळ्या राजकीय पक्षांचे नेते मालेगाव मधल्या जनतेसमोर अशी शपथ घेणार आहेत की इथून पुढे स्थायी समितीमध्ये सेटिंग होणार नाही आणि मालेगावकरांच्या विकासाची कामं सर्व राजकीय पक्षांचे नेते करतील। माझी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना विनंती आहे की त्यांनी हात पुढे करून असं शपथ घ्यावी आणि मालेगावकरांना सांगावं की इथून पुढे मालेगावच्या स्थायी समितीत भ्रष्टाचार आम्ही करणार नाही आणि यासोबतच जर का भ्रष्टाचार कोणी करत असेल तर आम्ही मालेगावच्या विकासाकरता 100% पक्षीय राजकारण बाजूला ठेवून असा भ्रष्टाचार होऊ देणार नाही। सगळेजण तयार आहेत? मालेगावच्या जनतेला मान्य आहे? सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय की मालेगावच्या जनतेला या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शब्द दिलाय की इथून पुढे अशा प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही करणार नाही आणि 100% मालेगावकरांचा विकास करू। तर मालेगाव महानगरपालिकेसाठी 24 मेला मतदान होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती रणसंग्राम महानगरपालिकांचा हा विशेष कार्यक्रम माझाने त्या ठिकाणी आयोजित केला होता।